नमस्कार. नांदेड उद्देश लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे. जाणून घेऊया आजच्या विशेष घडामोडी. बसने प्रवास करणाऱ्या महिलाचे दागिने चोरी करणारी टोळी गजाआड. ठाणे गुन्हे शाखेने केले 14 गुन्हे उघड. नांदेड जिल्ह्यात बस स्थानक व शहरात प्रवास करताना महिलाचे गळ्यातील व पर्समधील सोन्याचे दागिने चोरीचे प्रमाण वाढल्याने चोरी करणारे गुन्हेगारांचा शोध करण्याकामी पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण टोकाटे यांनी ठाणे गुन्हे शाखा नांदेड येथील पोलीस निरीक्षक यांना आदेश दिले होते. ठाणे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडाळा यांनी त्यांच्या शाखेतील पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे यांची टीम तयार करून नांदेड जिल्ह्यातील बसमध्ये चढताना व प्रवास करताना महिलेचे दागिने चोरी करणारे गुन्हेगारांचा शोध घेऊन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय काळे व टीम यांनी बस स्थानक, रेल्वे स्टेशन व इतर विविध गर्दीच्या ठिकाणची माहिती हस्तगत करून त्यांचे विश्लेषण करून तसेच गोपनीय माहितीगार यांच्याकडून माहिती घेऊन बौद्धिक कौशल्य वापरून नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात प्रवास दरम्यान महिलाचे गळ्यातील पोस चोरी करणारी एक महिला व 3 इसम दुर्गा पिता मोहन हातवळणे वय 28 वर्ष, व्यवसाय मजुरी, राहणार रमायनगर देगलूर. युवराज पिता रामचंद्र उपाध्याय वय 51 वर्ष, व्यवसाय मजुरी, रमायनगर देगलूर. बालाजी उर्फ बली गोविंद कोळगिरे वय 30 वर्ष, व्यवसाय मजुरी, राहणार देवगाव रोड देगलूर. व प्रकाश तुकाराम वाघमारे वय 34 वर्ष, व्यवसाय मजुरी, खडकदार तालुका भारती जिल्हा बिदर यांना नांदेड बस स्थानक येथून ताब्यात घेऊन त्यांच्याकडील विचारपूस करून सखोल चौकशी केली असता त्यांनी पोलीस स्टेशन वजिराबाद, इतवारा, शिवाजीनगर, बारड, अंधार, लोहा, माळाकोळी व माहूर या पोलीस स्टेशन हद्दीत चोरी केल्याचे सांगितल्याच्या वरून एकाशी पाहणी केली असता एकूण 14 गुन्हे दाखल असल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले आहे. सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेला एकूण मुद्देमाल 6,46,934 रुपये हस्तगत करण्यात आला आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये विशेष करून शहरामध्ये किंवा तालुका प्लेसमध्ये बस स्टँड किंवा गर्दीच्या ठिकाणावर महिलांचे दागिने मंगळसूत्र असू द्या किंवा गंठण हे बऱ्याच प्रमाणात चोरी जात होते. तर त्या असे बरेच गुन्हे नांदेड जिल्ह्यामध्ये दाखल आहेत. त्या अनुषंगाने माननीय SP साहेबांनी स्थानिक गुन्हे शाखेला सदर घटने म्हणजे गुन्ह्यांचा उलगडा करण्याबद्दल आदेश दिले होते. तर त्याप्रमाणे LCBची एक टीम तयार करून सदर गुन्ह्याचे ह्या मोडचे जे आरोपी आहेत त्यांच्या शोधाबाबत त्यांना आदेश करण्यात आले होते. आणि त्याप्रमाणे यांनी बऱ्याच अशा गर्दीच्या ठिकाणी किंवा बस स्टँडला व्हिजिट करून त्या ठिकाणची बरीच माहिती घेतली. आणि त्यानंतर आम्हाला एक लेडीज नाव आहे दुर्गा हातावणे, हे 28 वर्षाचे आहे, ते राहणार देगलूरचे आहे. आणि त्यांचे इतर जे त्यांचे मामा आहे युवराज उपाध्याय आणि इतर त्यांचे 2 साथीदार आहेत हे आम्हाला नांदेड बस स्टँडला मिळाले. आम्ही त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता तर त्यांनी अशा मोडसचे बरेच गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले. असे एकूण 14 गुन्हे नांदेड जिल्ह्यामध्ये दाखल आहेत. आणि ह्या गुन्ह्यामध्ये एकूण 6,64,934 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. एकूण 14 गुन्हे आहेत आणि त्याच्यामध्ये सोबत इतर कोणी आरोपी आहेत का आणि इतर गुन्हे अजून त्यांनी केलेले आहेत का त्याबद्दल तपास चालू आहे.